शेतामधली नांगरणी असो, रानामधले ओझे वाहणे असो किंवा गावातील छोटे मोठे काम करणे असो, बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. बैलाला आपण धरतीचा देव मानतो, कारण शेतामधले उत्पादन हे त्याच्या कष्टामुळेच येते. त्यांच्या या कष्टाला कृतज्ञता म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा साजरा केला जातो. या दिवशी बैल सुंदर सजवला जातो व त्यांची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी बैलांची मिरवणूक काढतात. चला तर आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बैलपोळा साजरा करूया. दीप प्रज्वलित केले, हळदी कुंकू वाहिले, विड्याचं पान ठेवले, सुपारी ठेवली, अक्षदा ठेवल्या, सुपारी ठेवली, हळदी कुंकू वाहून घेतले. बैलाची जोडी ठेवली. गव्हाची रास घालून घेतली. फुले वाहून घेतली. विड्याचं पान ठेवलं, त्याच्यावर दूध ठेवलं प्रसादासाठी. खडी साखर ठेवली. हळदी कुंकू लावून घेतले. आरती ओवाळून घेतली. अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. तुम्ही पण करा आणि मला फॉलो करा.